नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे पनीर मसाला। एकदम झटपट बनवून तयार होतो। चला तर रेसिपी बघूयात। पनीर मसाला करण्यासाठी इथे पॅनमध्ये तेल घ्यायचं, यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं। तर हलकंसं असं परतून झालेलं आहे, काढून घेऊयात। यामध्येच कांदा टाकायचा आहे। इथे 4 ते 5 कांदे घेतले आहेत उभे चिरून। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा, 2 ते 3 टोमॅटो घेतले आहेत, परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 मिरची, लसूण आणि 1 चम्मच जिरा टाकायचं आणि हलकासा परतून घ्यायचा। परतून झालेला आहे, थंड होऊन देऊयात। थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे वाटून घ्यायचं। त्यानंतर इथे कढईमध्ये 4 ते 5 चम्मच तेल घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अख्खे गरम मसाले टाकायचे आणि जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे ते टाकायचं। मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये मसाले ॲड करायचे, मसाले टाकायचे। मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि धने पावडर मिक्स करून घ्यायचं। छान असं 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं सर्व मसाला। आणि छान असा मसाला परतून झालेला आहे। यामध्ये आता पनीर टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे, पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। यामध्ये 1 चम्मच पनीर मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे शिजवून द्यायचं। 7 ते 8 मिनिटांमध्ये छान असे पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।